नमस्कार मंडळी, मी अपेक्षा साळुंखे. मी आज तुमच्यासमोर येत आहे पहिला माझा यूट्यूबचा व्हिडिओ घेऊन. खरं तर थोडीशी एक्साइटेड कम नर्वस आहे. बघूया आता कसा तो टर्नआउट होतो. आज मी पहिल्यांदा जे घेऊन येत आहे ते आहे मिंत्राचा हॉल. समर गेला आय नो, पण मी समरसाठी 3 कुर्तीज ऑर्डर केलेल्या. त्या 3 कुर्तीज आल्या आणि त्या मी वापरून म्हणजे मी एकदा स्टाईल करून बघितलेल्या आहेत. आता बघूया की त्या तुम्हाला कशा वाटतात. त्यांची ब्युटी ही आहे ना की त्या सुंदर कॉटन आणि छान प्रिंट्स आहेत. मी एकदा त्यांना वॉश केलं, कलर गेलेला नाही आहे. सो मी तुम्हाला दाखवेन की कोणत्या ब्रँडच्या कुर्तीज आहेत, कोणती साईज मी वेअर केलेली आहे आणि त्याला कशा प्रकारे स्टाईल केलेलं आहे. मी व्हिडिओजचे डिस्क्रिप्शन देता देता इथे तुम्हाला एक फोटो किंवा एखादा व्हिडिओ मी ॲड करेन. सो लेट्स स्टार्ट. नंबर 1 ही आहे सुंदर अशी एक वेगळ्याच पोपटी आपण म्हणू शकतो, किंवा पोपटीमध्ये थोडासा काळसर जर रंग मिक्स केला जो सुंदर कलर तयार होईल. त्याच्यासोबत जाणारी ही सफेद लेस किती सुंदर आहे बघू शकता तुम्ही. मी वेअर करून हे दाखवेल. हा आहे स्ट्रेट ए लाईन म्हणतो ना आपण, ए लाईन पण स्ट्रेट कुर्ता. हा अशा प्रकारे. याच्या खाली सुद्धा तुम्हाला एक सुंदर अशी लेस मिळेल. लुक ॲट द वर्क. किती सुंदर काम केले गेलं आहे, नक्षीकाम आहे हे. आणि लेसचं वर्क बोलतात ना, आणि बोलतो ना आपण एखादे कपडे आणि त्याला जुळणारी अशी लेस, असं परफेक्ट जर कॉम्बिनेशन केलं ना तर अशा प्रकारच्या कुर्त्या बनतात. ही पाकिस्तानी स्टाईल, तुम्ही कधी पाकिस्तानी स्टाईल बघितली आहे का? पाकिस्तानी स्टाईल अशा थोड्याशा लूज असतात. म्हणजे आपलं जे शेप असतं, आपलं ज्या पण प्रकारे बॉडी शेप असतो त्यापेक्षा थोड्याशा लूज, हात लूज असतात, छानपैकी इकडे कमरेला लूज असतं, अशा प्रकारच्या असतात त्या. तर हा त्याच टाईपचा आहे, थोडासा पाकिस्तानी लुक देतो. बट हा ए लाईन कुर्ता आहे. तो मी तुम्हाला दाखवते कसा ए लाईन मी म्हणतीये व्हिडिओमध्ये. सो याची प्राईस आहे 686 आणि हा ब्रँड आहे अनैना. अनैना म्हणून एक ब्रँड आहे. त्या ब्रँडमधून ही मी स्मॉल साईजमधून घेतलेला. पहिल्यांदा खरं तर एक गोष्टच सांगते मी तुम्हाला. पहिल्यांदा मी एसचा घेतला, त्यानंतर तो एक्झॅक्ट फिटिंग आला. पण मग नंतर कॉटन असल्यामुळे मग मला असं झालं की पण धुतल्यानंतर थोडासा चुरगाळू शकतो, श्रिंक होतात. कॉटनचे कुर्तीज जे असतात त्या थोड्याशा श्रिंक होतात. म्हणून मग विचार केला की आता श्रिंक जर झालं त्यानंतर मग चुकूनही जर मी जाडी झाली ना तर डेफिनेटली हे मला फिट होणार आहे. त्यासाठी मी एक साईज पुन्हा एक्सचेंज करून मी मागवला आणि म्हणूनच मला थोडासा उशीर झाला आहे हा व्हिडिओ बनवण्यासाठी. सो ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, आपण पुढे घेऊया. नंबर 2 हा आहे सेम अनैना ब्रँडचा कुर्ता. एम साईज आहे आणि सुंदर असा विटाचा रंग असतो ना त्यामध्ये थोडासा डार्कर शेड हा रंग आहे. ब्राऊन बोलतात कॉमन, जो आपण चॉकलेटी कलर बोलतो तो चॉकलेटी सुंदर कलर आहे. त्याच्यासोबत ब्लॅक कलरची पायपिंग देतो. आणि हा पुढे असा मस्तपैकी फ्लो करत जात हा आपल्याला अंगरखा कुर्ता आपण म्हणतो ना त्याचा लुक देतो. ॲक्च्युली हा अंगरखा कुर्ताच आहे, कारण तुम्ही इथे बघाल की याला अशी आतून एक छानपैकी स्लिट आहे जी तुम्हाला परफेक्ट फिटिंग देते. जेन्युअनली मी सांगते, खूप सुंदर फ्लो होतो. याच्या खाली मस्तपैकी एक ब्लॅक कलरची प्लाझो घालायची आणि तुम्ही सॉर्टेड, कारण की आता गरमी होती, गरमी आता निघून जाईल. त्यानंतर ना चिपचिप पाऊस येणार आहे. पावसाळा सुंदर जरी असला तरी थोडासा चिपचिपाच असतो. पण त्यासाठी आपल्याला थोडंसं काहीतरी लूज किंवा असं सॉर्टेड असेल तर मस्त वाटतं. तर आपण मस्त एक प्लाझो वेअर करू शकतो, लेगिन्सही वेअर करू शकतो. पण प्लाझो तुम्हाला बेटर दिसेल कारण की याचा कट जो मी म्हणाले ए लाईन आहे. क्वालिटीच्या बाबतीमध्ये 10/10 आणि फिटिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा 10/10. फक्त मला असं वाटलं की आज जी स्लिट आहे ती थोडीशी प्रॉमिनंट असती, म्हणजे हुक न देता जर तुम्ही स्टिच वगैरे करून दिलं असतं तर ते जास्त छान दिसलं असतं, किंवा मग प्रॉपर फिटिंग आली असती. कारण की मी नंतर जेव्हा ते नॉट्स ॲडजस्ट करते ना तेव्हा थोडंसं स्ट्रक्चर असं वेगळं होत जातं, जे की मी केलं परफेक्टली. पण ठीक आहे, इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही आहे. या कुर्तीजची प्राईस आणि प्राईस मी इथे देईन, सॉरी मी विसर. आपण पुढे वळूयात. कुर्ती क्रमांक 3 हा आहे माझा या हॉलमधला सर्वात आवडता कुर्ता. ब्लू कलरमध्ये एकच प्रिंटवाला आहे, लॉंग स्लीव्स ज्याला म्हणतात, जो आता ट्रेंड चालला आहे.
प्रेम आहे. आता सध्या इंटरनेट बघितलं, इंस्टाग्राम बघितलं, यूट्यूब बघितलं, सगळीकडे लॉंग स्लीव्सचा ट्रेंड आहे. ब्लाऊज लॉंग स्लीव्स, कुर्तीज लॉंग स्लीव्स, टी शर्ट्स लॉंग स्लीव्स आणि सगळे या ट्रेंडच्या प्रेमात आहेत. तर मी पण पडले तसेच आणि मला खूप आवडतात असं लॉंग स्लीव्सवालं असं वेअर केलेलं काहीतरी, जे कॉटन, स्पेशली मला कॉटन हवं होतं कारण कॉटनची फिटिंग वेगळी असते. याचा जो नेक आहे तो आहे राऊंड, तुम्हाला दिसेल, आणि त्यानंतर इथे एक व्ही टाईप असा कट आहे. त्यालाच सोबत तुम्हाला ब्लू आणि व्हाईट पाइपिंग मिळणार आहे. अनारकली आहे. ची क्वालिटी 10/10. अजिबात क्वालिटीमध्ये त्यांनी काही अशी गडबड केलेली नाही आहे. इथे लॉंग स्लीव्ज असल्यामुळे त्यांनी मस्तपैकी इथे 2 बटन दिलेले आहे, ज्यामुळे ते परफेक्टली इथे फिट होत आहे. अजिबात काळजी करू नका. पण एक सांगेन, नक्की सांगेन की एक साईज तुम्ही थोडंसं जास्त घ्या, एक साईज पुढे घ्या, हा विचार करून की एकतर हा कॉटन आहे प्लस हा लॉंग स्लीव्ज आहे, तर तुम्हाला प्रॉपर फिटिंग नाही येणार आहे. थोडंसं जास्तच फिट होतं, तो बॉडीमध्ये परफेक्ट बसतो पण हातांना जास्त फिट होतो. तर एक साईज तुम्ही जास्त घ्या घेत असाल तर. आणि यामध्ये 3 कलर्स अवेलेबल आहेत. याची प्राईस म्हणायला गेलं तर 919 आहे. मला थोडंसं जास्त महाग वाटलं अकॉर्डिंग टू द क्वालिटी. जर मी क्वालिटीचा विचार केला तर थोडंसं जास्त महाग होतं, कारण की मी सेम कुर्ता ॲमेझॉनवर सुद्धा कमी प्राईसमध्ये बघितला, काहीतरी 619 वगैरे होता. सो येस, जर तुम्ही घेत असाल तर डेफिनेटली ॲमेझॉनवर पण चेक करा, मिंत्रावर पण चेक करा. बाकी मिंत्राची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. आणि जर तुम्हाला यासारखे अजून व्हिडिओज बघायचे असेल तर प्लीज सबस्क्राईब, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा वाजवा, तर तुम्हाला पुढचे अपडेट्स. तर अशा प्रकारे आपण आलो आहोत व्हिडिओच्या शेवटाकडे. खरंच हा माझा पहिला व्हिडिओ होता. विचार करत होते की करू नको करू, काय करू आणि कसं करू, पण ठीक आहे, उचलला पहिला पाऊल आणि केलाय पहिला व्हिडिओ. नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा की कसा झालेला आहे आणि काय चालू आहे. तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघण्याची इच्छा आहे, कोणते कोणते टॉपिक्स मी कवर करू, डेफिनेटली मला खाली सजेस्ट करा. पुढचा टॉपिक मी उचलेल त्यातूनच डेफिनेटली आणि तुमच्यासमोर येईल. तोपर्यंत बाय.